लाथ मारीन तिथे पाणी काढेन असा आत्मविश्वास असला की यश पायाशी लोळण घालतच। कठीण परिस्थिती असताना संघर्ष करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास याच्या जोरावर मिळवलेल्या यशाची चवच न्यारी असते। अशीच काहीशी कहाणी सोलापूरच्या सलगर वस्तीत राहणाऱ्या अक्षय कंदी या तरुणाची आहे। वडील रिक्षा चालक, आई गृहिणी, घरची परिस्थिती अगदी बेताचीच। आणायचं आणि खायचं असं कंदी कुटुंबियांचा फाटका संसार। अक्षयने 2020 मध्ये खासगी क्षेत्रात नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि जोमानं MPSC ची तयारी सुरू केली। त्याला आई वडिलांची खंबीर साथ लाभली। अक्षयने MPSC च्या परीक्षेसाठी स्वतःला झोकून दिलं। तो दिवसातून 10 ते 12 तास अभ्यास करायचा। अखेरीस त्याच्या प्रयत्नाला यश आलं। MPSC चा निकाल लागला आणि यात अक्षय फौजदार झाला। रिक्षा चालकाचा मुलगा ते पोलीस उपनिरीक्षक हा अक्षयचा प्रवास सोपा नव्हता। त्यानं त्यासाठी कठोर मेहनत घेतली। बघा काय म्हणाला अक्षय कंदी। सुरुवातीला 2020 साली इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग मध्येच ठरवलं होतं की खाजगी सर्व्हिस न करता शासकीय सेवेमध्ये जमा व्हायचं। त्याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझे आई आणि वडील, ज्यांची इच्छा होती की माझ्या तिन्ही मुलांपैकी एक तरी मुलगा शासकीय सेवेत असला पाहिजे। त्याच्यामुळं त्यांची इच्छा, माझं स्वतःचं पण ध्येय होतं की आपण सरकारी सेवेमध्ये झालं पाहिजे। त्याच्यामुळं 2020 साली 19-20 साली इंजिनिअरिंग झाल्यानंतर शासकीय सेवेची तयारी करण्यासाठी थोडा वेळ पुण्यामध्ये, थोडा वेळ सोलापूरमध्ये अभ्यास केला। 2020चा नुकताच अटेम्प्ट दिला होता। त्याच्यानंतर 2021चा एक अभ्यास करून चांगला अटेम्प्ट दिला, पण दुर्दैवाने त्याच्यामध्ये थोड्या मार्कांनी पूर्व परीक्षेतूनच अपयश आलं। त्याच्यानंतर अजून न खचता पुन्हा अभ्यास केला आणि 2022 साली एकत्रितरित्या माझी राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व गट ब, गट क आणि राज्यसेवा तिन्ही पूर्व परीक्षांचे एकत्रित रिझल्ट आले होते। अगोदर सध्याच्या बेरोजगारीच्या जमान्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपण पाहायला मिळतो, ह्याच्यामध्ये कुठेतरी स्टॅबिलिटी मिळणं गरजेचं होतं। त्याच्यामुळं राज्यसेवेला थोडंफार स्किप करून संयुक्त परीक्षेवर फोकस ठेवून संयुक्त परीक्षेमधून 2022 साली माझी राज्यातून NTB या प्रवर्गातून 3रा येत पोलीस उपनिरीक्षकपदी फायनली निवड झाली।